तुमचं जर कोणतं काम असेल ना तर तुम्ही एकटं जावा, कारण की मित्रांना घेऊन गेल्याच्या नंतर ती होणारच नाही. तर नमस्कार मंडळी, मी पृथ्वीराज. सकाळी सकाळी ऊन पडायच्या अगोदर निघालेलो आम्ही लोणंदला. ते म्हणजे आपलं काम होतं आणि मित्राचं पण कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं. लोणंदला जायच्या अगोदर आपण पेट्रोल पंप वरती आलो, गाडीत पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून झाल्याच्या नंतर असं ऊन लागायला लागलेलं, असं वाटत होतं इथूनच जावं माघारी घरी. लोणंद मध्ये आल्याच्या नंतर एक मित्र इथंच होता क्लासला, पहिल्यांदा त्याला घेतलं. मित्राचा लय मोठा संघर्ष, MSCIT साठी लोणंदला येतोय. आता डायरेक्ट आलो आम्ही डॉक्युमेंट काढायला कॅफे. डॉक्युमेंट काढताना ते बोलले वही आणि पेन काढ आणि सांगेल ती लिही. आयला म्हटलं मित्राला कॉलेजचा पेपर इथूनच द्यावा लागतोय काय? ते बोलले ऍडमिशन साठी डॉक्युमेंट राहिल्यात तुझे, परत येताना घेऊन ये. अगोदरच म्हटलेलं आम्हाला घेऊन जाऊ नको. अर्धा डॉक्युमेंट घेऊन आलो आम्ही कॉलेजमध्ये. चला म्हटलं बघून तरी. तसं मित्राला ऍडमिशन घ्यायचं होतं ITI ला. आतमध्ये गेल्याच्या नंतर जेवढे डॉक्युमेंट होते तेवढे केले जमा आणि मेन म्हणजे मार्क लिस्टची झेरॉक्सच नव्हती काढली. 48% मार्क पडले, मेडिकलला ऍडमिशन घ्यायला निघला का? भोंगळा करून हल्ला पाहिजे तुला. हार्टला ऍडमिशन घे, गणपती उडवाया काम येशील. काय करतो? कॉमन गोष्ट आहे, ऍडमिशन साठी मार्क लिस्टची झेरॉक्स लागते, पण ती काय आमच्याकडे नव्हती. आता सरांच्या मनात असंच काहीतरी आलं असणार. बाकी चला गव्हर्नमेंट कॉलेज आतमधनं तरी बघून येऊ. आतमध्ये आल्याच्या नंतर बाहेर जाऊशी वाटलं, बाकी काय नाही. आतमध्ये सगळ्या मशिनरीज होत्या. मित्राला सांगितलं काय झालं तरी चालेल, पण ऍडमिशन तुला याच कॉलेजला घ्यायचंय, कारण इथं एज्युकेशन एवढं भारी ना, पोरांना अक्षरशः मेंदूला आराम म्हणून एक झोप घ्यावं लागतं. बाकी कॉलेज एक नंबर आहे बरं का मित्रासाठी, पण ते दोन पोरं बघून आता म्हणतोय कॉलेजच नको. लोणंद मधून तळगाव मध्ये आल्याच्या नंतर गरम झालतो, त्याच्यामुळे थंड होण्यासाठी उसाचा रस पिण्यासाठी थांबलो. तिथून घरी आल्याच्या नंतर आप्पा ओवीला आणि दिदीला कुठेतरी बाहेर घेऊन निघालेले. चला मग म्हटलं मी पण येतो. आम्ही दोघं एका गाडीवरती होतो आणि हिने सनस्क्रीन लावून पण तोंडाला स्कार्फ गुंडळलेलं. आईला म्हटलं 4 दिवसांच्या सुट्टीत काळी पडते, हिथं आम्ही खोबरेल तेल पण नाही लावलं तरी पण बिंद असते. घरून हलताना मला बोलले काम आहे म्हणून निघालोय आणि इथं आल्याच्या नंतर बघतोय तर यांचा खायचा प्लॅन झाला. म्हणजे यांना पृथ्वीराजला न्यायचं नव्हतं. बाकी चला तर खास तोपर्यंत तुम्ही आयडीला फॉलो करून घ्या आणि भेटू आपण पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. चार्जिंग संपली, पॉवर बँक घ्यावं लागते.